नमस्कार विद्यार्थी मित्र आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण इतिहासाचा नवा चॅप्टर बघणार आहोत। त्याचं नाव आहे स्वातंत्र्य लढ्याचं अंतिम पर्व। याचे आपण एमसीक्यू बघणार आहोत। हे लेक्चर तुम्ही व्यवस्थितरित्या बघा, याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल। तर बघा, आपण ह्याच्या मागे जो चॅप्टर बघितला आहे तो सविनय कायदेभंग हा चॅप्टर बघितलेला आहे। तुम्ही या चॅप्टरच्या शेवटी जर बघितलं तर गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ स्थगित केलेली होती आणि ती कधी बंद केलेली होती तर एप्रिल 1934 मध्ये। कधी बंद केलेली होती? एप्रिल 1934 मध्ये गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ स्थगित केलेली होती, बंद केलेली होती। तर आपण 1934 सालापर्यंत अभ्यास केलेला आहे। 8व्या चॅप्टरच्या शेवटला बघायचं, एप्रिल 1934 मध्ये गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ स्थगित केलेली आहे। आता त्याच्या पुढचा अभ्यास आपण आता इथं करूया। तर हे चॅप्टर आहे स्वातंत्र्य लढ्याचं अंतिम पर्व। आता जो स्वातंत्र्यासाठी लढा लढत होते सर्व भारतीय, त्याचं अंतिम पर्व, शेवटचं पर्व आलेलं आहे आणि हा आपला 9वा चॅप्टर आहे। तर प्रश्न क्रमांक पहिला बघा, कोणत्या कायद्याने भारतात ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थाने मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली? तर पहिला ऑप्शन 1933 चा कायदा, दुसरा 1935 चा कायदा, तिसरा ऑप्शन 1936 चा कायदा की 1931 चा कायदा? आणि याचं बरोबर उत्तर आहे 1935 चा कायदा। 1935 च्या कायद्याने भारतात ब्रिटिश शासित प्रांत, म्हणजे ब्रिटिश भारतामध्ये कुठं ना कुठेतरी शासन करत होते, त्यांचा काय बघा, ब्रिटिश शासित प्रांत काय, ब्रिटिश म्हणजे जे इंग्रज लोक आहे पूर्ण भारतभर शासन करत नव्हते। कारण त्यांनी काय केलेलं होतं, जी संस्थानं होती जसं की हैदराबादचं असेल, जुनागडचं असेल, औंधचं असेल, जम्मू काश्मीरचं संस्थानं, ह्या संस्थानांना त्यांनी हात लावलेला नव्हता। आणि मग राहिलेला भाग, ज्या भागामध्ये ब्रिटिश होते, तो ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थानं सर्व मिळून एक संघराज्य, म्हणजे एक संघराज्य किंवा एक भारत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आलेली होती। तरतूद या शब्दाचं काय अर्थ आहे? प्रस्तावित, संभावित। म्हणजे काय बाबा, असं घडेल की बाबा हे ब्रिटिश शासित प्रांत भारतीय प्रतिनिधींच्या हातामध्ये देण्यात येणार होता आणि संस्थानं सुद्धा एकत्रित येऊन एक संघराज्य, म्हणजे अशी राज्य तयार होऊन आपला भारत देश बघा स्थापन करण्याची तरतूद करण्यात आलेली होती। खरं असं झालंय का 1935च्या कायद्याने? तर झालं नाही। कारण का, ही संस्थानं ह्या संघराज्यामध्ये म्हणजे भारतामध्ये सामील होण्यास त्यांनी नकार दिला का? कारण त्यांचं स्वातंत्र्य नष्ट होईल म्हणून। संस्थाने आपल्या आरामात काय बघा राजासारखे राहत होती, त्यांचा दरबार होता, सर्व काही गोष्टी चाललेल्या होत्या, तर का ते भारतामध्ये येतील, याच्यासाठी त्यांनी भारतामध्ये येण्यासाठी नकार दिलेला होता। त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा बघा, दुसऱ्या महायुद्धात भारत इंग्लंडच्या बाजूने सामील झाल्याची घोषणा व्हाईसरॉय ... यांनी केली? तर पहिला ऑप्शन विन्स्टन चर्चिल, दुसरा स्टॅफर्ड क्रिप्स, तिसरा लॉर्ड लिनलिथगो की चौथा यापैकी नाही? आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, लॉर्ड लिनलिथगो। तर ह्या व्हाईसरॉयनं भारत इंग्लंडच्या बाजूने सामील झाल्याची घोषणा केलेली होती दुसऱ्या महायुद्धामध्ये। दुसऱ्या महायुद्धामध्ये भारत जो आहे ना, तो इंग्लंडच्या बाजूने सामील आहे अशी घोषणा या लॉर्ड लिनलिथगो यांनी केलेली होती। त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा बघा, रोजी वर्धा इथं राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीनं भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव संमत केला? तर पहिला ऑप्शन 14 जुलै 1942, दुसरा 12 जुलै 1942, तिसरा 14 जुलै 1943 की 12 जुलै 1943? तर याचं बरोबर उत्तर आहे 14 जुलै 1942 रोजी। 14 जुलै 1942 या दिवशी वर्धा हे ठिकाण लक्षात ठेवा। तर वर्धा या ठिकाणी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीनं, म्हणजे राष्ट्रीय सभेच्या समितीनं म्हणा किंवा राष्ट्रीय सभेच्या लोकांनी म्हणा, त्यांनी एक ठराव संमत केलेला होता। तो ठराव काय होता की भारतातील ब्रिटिशांची सत्ता ताबडतोब आत्ताच्या आत्ता संपुष्टात आली पाहिजे आणि भारत स्वातंत्र्य झाला पाहिजे, असा त्यांनी एक ठराव संमत केला। म्हणजे एक ठराव मांडला। ठराव म्हणजे काय बाबा, एखाद्या सिंपल सांगतो, एखादं बाबा डॉक्युमेंट आहे, त्या डॉक्युमेंट वरती मांडलेला आहे, काहीतरी भारताच्या मागण्या आहेत त्या मांडलेल्या आहेत, त्याच्यातली ही मागणी की बाबा भारतातील ब्रिटिशांची सत्ता ताबडतोब संपुष्टात येऊन भारत स्वतंत्र व्हावं,
अशी मागणी, आणि ते बघा काही लोक जमलेली होती वर्धा या ठिकाणी, आणि तिने हा ठराव संमत केला, म्हणजे सर्वांची त्याला संमती मिळाली, सर्वांची त्याला परवानगी मिळाली त्या ठिकाणी. बाबा असं असं आपण करायचं की बाबा भारताला स्वातंत्र्य करायचं नाही, ब्रिटिशांनी घालवायचं. हे वर्धा इथं या ठिकाणी झालं. हे कधी झालं? 14 जुलै काय बघा 1942 साली झालं. ठीक आहे. त्यानंतर बघा चौथा प्रश्न, 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर, म्हणजेच त्याला आताचं क्रांती मैदान असं म्हणतात, भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचं डॉट 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 हे अध्यक्ष होते. पहिला ऑप्शन महात्मा गांधी, त्यानंतर आचार्य विनोबा भावे, जयप्रकाश नारायण की मौलाना अबुल कलाम आझाद. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मौलाना अबुल कलाम आझाद. त्यांना मौलाना आझाद सुद्धा असं म्हणतात. तर हे मौलाना अबुल कलाम आझाद 7 ऑगस्टला 1942 मध्ये मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरलेलं होतं. तुम्हाला असा सुद्धा प्रश्न येऊ शकतोय की 7 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रीय सभेचं अधिवेशन कुठं भरलेलं होतं? तर मुंबईमध्ये. 7 ऑगस्ट 1942 ला का भरलेलं होतं? कारण जो वर्धा या ठिकाणी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीनं म्हणजे समितीनं, राष्ट्रीय सभेच्या लोकांनी जो वर्धा या ठिकाणी जो ठराव संमत केलेला होता, ब्रिटिशांनी ताबडतोब त्यांची सत्ता संपुष्टात येऊन भारत स्वतंत्र करण्याची जी मागणी होती, तो जो ठराव होता तो संमत झालेला होता. त्याच्यावरती शिक्कामोर्तब होणार होता, त्याच्यावरती फायनल होणार होतं. हे कुठं? त्या अधिवेशनामध्ये होणार होतं. आणि ह्याचा अध्यक्ष कोण होतं? मौलाना अबुल कलाम आझाद. कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. अध्यक्ष हे लई महत्वाची गोष्ट आहे, अध्यक्ष होते. आता बघा 8 ऑगस्ट म्हणजे त्याच्या दुसऱ्याच दिवशी, पाचवा प्रश्न, 8 ऑगस्ट 1942 रोजी डॉट 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 यांनी मांडलेला छोडो भारत ठराव प्रचंड बहुमताने मंजूर होतो. तर पहिला ऑप्शन मौलाना आझाद, दुसरा महात्मा गांधी, तिसरा पंडित जवाहरलाल नेहरू की चौथा जयप्रकाश नारायण. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पंडित जवाहरलाल नेहरू. आता बघा जरा ऐका. तर काय बघा वर्धा या ठिकाणी ठराव संमत झाला. सर्वांनी म्हणतं की बाबा असा एक ठराव काढायचा, आणि तो ठराव संमत झालेला होता. आता त्या ठरावावरती शिक्कामोर्तब काय बघा 7 ऑगस्ट 1942 रोजी होणार होतं, शिक्कामोर्तब होणार होतं. आणि 8 ऑगस्ट 1942 रोजी जो ठराव त्यांनी संमत केलेला होता, म्हणजे ठराव एक जो काढलेला होता, तो ठराव मांडायला लागतोय. तो ठराव काय बघा सर्वांच्या पुढे वाचून दाखवावा लागतोय. तो कुणी मांडलेला आहे? तर तो ठराव काय बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला आहे 8 ऑगस्ट 1942 मध्ये. लक्षात ठेवा 8 ऑगस्ट 1942 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ठराव तो मांडलेला आहे. शब्दामध्ये काय बघा कन्फ्युजन करून घेऊ नका. आणि तो मांडलेला ठराव सर्वांनी मग काय बघा तिथं मंजूर केलेला आहे. तिथं सुद्धा मंजूर करावा लागतोय. सर्वांनी प्रचंड बहुमतानं काय केला? तो मंजूर केला. तर हे 8 ऑगस्ट 1942 पासूनच जी एक चळवळ चालू झाली तिला म्हणतात छोडो भारत चळवळ. तिला काय म्हणायचं? छोडो भारत चळवळ असं म्हणायचं. चळवळ किंवा तिला चले जाव चळवळ सुद्धा म्हणू शकते म्हणायचं. बघा तिला चले जाव चळवळ असं सुद्धा म्हणायचं. या चळवळीला अनेक नाव आहे, ते पुढे तुम्हाला सांगतो. छोडो भारत चळवळ, छोडो भारत हे हिंदीमध्ये नाव झालं, छोडो भारत चळवळ. आणि किंवा चले जाव चळवळ ही चालू कधी झाली ऍक्च्युअल मध्ये? ह्या काय बघा 8 ऑगस्ट 1942 नंतरच ती चालू झालेली आहे. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न, डॉट 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 हे वैयक्तिक सत्याग्रहाचं पहिले सत्याग्रही होते. तर पहिला ऑप्शन मौलाना आझाद, दुसरा आचार्य विनोबा भावे, तिसरा महात्मा गांधी की चौथा यशवंतराव चव्हाण. आणि याचं बरोबर उत्तर आचार्य विनोबा भावे. हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. वैयक्तिक सत्याग्रह म्हणजे काय? आता बघा तुम्ही 8वा चॅप्टर बघितला सविनय कायदेभंग. ह्याच्यामध्ये गटागटाने लोकांनी संघटित होऊन, लोकांनी एकत्रित होऊन आंदोलनं केली, लोकांनी चळवळी केल्या, लोकांनी सत्याग्रह केले, लोकांनी कायद्याचा भंग केला, तरी सुद्धा ब्रिटिश लोक ऐकत नव्हते. म्हणून आता काय बघा राष्ट्रीय सभेनं काय केलं? एका व्यक्तीनं वेगवेगळा काय बघा कायद्याचा भंग करायचा, वेगवेगळा सत्याग्रह करायचा, त्याला वैयक्तिक सत्याग्रह असं म्हणतात. आणि त्याचे पहिले जर सत्याग्रही कोण होते? तर आचार्य विनोबा भावे हे होते. ते ऑप्शन क्रमांक 6चं उत्तर काय? प्रश्न क्रमांक 6चं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7वा बघा, सिंधू प्रांतात
डॉट 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 यांनी हत्यारबंद ब्रिटिश सेना घेऊन जाणारी रेल्वे येत असल्याचं वृत्त कळताच आपल्या साथीदारांसह रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. ऑप्शन 1 अरुणा असफ अली, दुसरा सुचिता कृपलानी, तिसरा हेमू कलानी की चौथा युसुफ मेहर अली. आणि याचं बरोबर उत्तर आहे हेमू कलानी. हेमू म्हणजे हेमनदास कलानी. हे एक व्यक्ती आहे, हे एक पुरुष आहे. यांनी सिंधू प्रांतामध्ये म्हणजे सिंधू नदीचा जो भाग आहे उत्तर पश्चिम भागामध्ये, आता सिंधू नदी पाकिस्तानमध्ये जाते, तर काय बघा तो सिंधू प्रांतामध्ये एक काय बघा हत्यारबंद ब्रिटिश सेना येत होती. मग हत्यारानं भरलेली रेल्वे गाडी येत होती, त्याच्यामध्ये ब्रिटिश सेना होती. हे वृत्त कळताच त्यांनी आपल्या साथीदारांसह काय केले, रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं नाव आहे हेमनदास कलानी किंवा हेमू कलानी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा. मुंबईला विठ्ठल जवेरी, उषा मेहता व त्यांच्या साथीदारांनी एक गुप्त प्रक्षेपण केंद्र सुरू केलं, त्याला काय म्हणतात? तर पहिला ऑप्शन स्वातंत्र्य रेडिओ, दुसरा आझाद रेडिओ, तिसरा वंदे मातरम रेडिओ की चौथा यापैकी नाही. आणि याचं बरोबर उत्तर आहे आझाद रेडिओ. तर विठ्ठल जवेरी आणि उषा मेहता ही नावं लक्षात ठेवा. मुंबईला विठ्ठल जवेरी आणि उषा मेहता व त्यांच्या साथीदारांनी एक गुप्त प्रक्षेपण केंद्र सुरू केलं. आता प्रक्षेपण केंद्र म्हणजे सांगतो तुम्हाला, जसं की आपण रेडिओ ऐकतोय, तर रेडिओ कुठल्या ना कुठनं तरी ऑपरेट होतोय, कुठनं ना कुठनं तरी काय बघा ती गाणी ती चालवतात, कुठनं ना कुठनं तरी ते काय बघा बोलतात त्या रेडिओमध्ये, तर त्याला प्रक्षेपण केंद्र असं म्हणायचं. मग गुप्त प्रक्षेपण केंद्र म्हणजे काय की हे ब्रिटिशांना माहित नव्हतं, ब्रिटिशांना हे कळालेलं नव्हतं, आणि अशा पद्धतीने एक गुप्त प्रक्षेपण केंद्र चालू केलेलं होतं मुंबईमध्ये. त्याचं नाव आहे आझाद रेडिओ. का चालू केलेलं होतं? कारण या रेडिओवरती भक्तिपर गीतं असतील, भाषणं असतील, हे ऐकवण्यासाठी हे चालू केलेलं होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा. खालील राज्यातील जिल्ह्यात प्रतिसरकारे स्थापन झाली, त्या चुकीचा पर्याय ओळखा. तर पहिला ऑप्शन बंगाल मिदनापूर, दुसरा उत्तर प्रदेश आझमगड, तिसरा बिहार पूर्णिया, महाराष्ट्र भागलपूर. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हा चुकीचा पर्याय महाराष्ट्र भागलपूर. तर सांगतो, खालील राज्यामध्ये प्रतिसरकारे स्थापन झाली. आता प्रतिसरकारे म्हणजे काय की त्या भागातील लोकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना हाकलून दिलं, त्यांना काय घालवून दिलं ब्रिटिश अधिकाऱ्यांना, आणि तिथं लोकांच्या द्वारे सरकारे स्थापन केलीत. लोकांनी काय बघा लोकांच्या द्वारे सरकारे स्थापन केली, त्याला प्रतिसरकारे असं म्हणायचं. लोकांच्या मान्यतेनं जी सरकारे स्थापन केली त्याला प्रतिसरकार असं म्हणायचं. मग बंगालमध्ये मिदनापूर हा एक जिल्हा आहे, तिथं प्रतिसरकार स्थापन झालेलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये आझमगड आणि एक जिल्हा लक्षात ठेवा, तो म्हणजे बालिया. तो म्हणजे कुठला जिल्हा? बालिया हा जिल्हा. बिहारमध्ये पूर्णिया आणि भागलपूर. बिहारमध्ये पूर्णिया आणि भागलपूर. खाली जे भागलपूर दिले ते बिहारचं आहे. बिहारमध्ये पूर्णिया आणि भागलपूर अशा 2 ठिकाणी प्रतिसरकारे स्थापन झालेली होती. महाराष्ट्रामध्ये इथं काय बघा सातारा असतं तर बरोबर होतं. महाराष्ट्रामध्ये सातारा, त्याच पद्धतीनं कुंडल हे सांगली जिल्ह्यातलं एक ठिकाण आहे. सातारा आणि कुंडल ह्या ठिकाणी प्रतिसरकारे स्थापन झालेली होती. महाराष्ट्रात भागलपूर या ठिकाणी नव्हे तर सातारा आणि कुंडल मध्ये झालेली होती. तर तुम्हाला ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे, हे कळालेलं असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा. डॉट 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 ठिकाणी क्रांती अग्रणी जी.डी. उर्फ बापू लाड यांच्या नेतृत्वाखालील प्रतिसरकारने नेमलेल्या लोक न्यायालयाद्वारे केलेला न्यायनिवाडा लोक स्वीकारत असत. तर याचं ऑप्शन आहेत बघा, सातारा, बालिया, कुंडल की मिदनापूर. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कुंडल. कुंडल हे सांगली जिल्ह्यामधलं ठिकाण आहे. सांगली जिल्ह्यामधलं ठिकाण पलूस तालुक्यामध्ये आहे. सांगली जिल्ह्यातलं ठिकाण आहे कुंडल, आणि तिथं जी.डी. उर्फ बापूलाड, जी.डी. उर्फ बापूलाड यांना क्रांती अग्रणी असं म्हणत. क्रांती अग्रणी कोणाला म्हणत? तर जी.डी. उर्फ बापूलाड यांना म्हणत होते. तर तुम्ही या कुंडल या ठिकाणी जर बघितलं तर बापूलाड यांचं शुगर फॅक्टरी आहे त्यांनी काढलेल्या, त्यांची कॉलेज आहे बापूलाड यांची. तर त्यांनी काय बघा एक प्रतिसरकार नेमलेलं होतं. प्रतिसरकार म्हणजे त्यांनी तिथल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना घालवून त्यांच्या नेतृत्वाखाली एक तिथं सरकार स्थापन केलेलं होतं लोकांच्या मान्यतेद्वारे. आणि त्या काय बघा त्या सरकारनं जो दिलेला काय बघा न्यायनिवाडा म्हणजे लोक न्यायालयाद्वारे दिलेला न्यायनिवाडा
लोक काय बघा स्वीकारत होतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. कुंडल, सांगली. त्यानंतर 11वा नंबर प्रश्न, 1942च्या चळवळीनं देशव्यापी आंदोलनाचं स्वरूप धारण केलं. या राष्ट्रव्यापी आंदोलनाला डॉट 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 असंही म्हटलं जातं. तर याचा पहिला ऑप्शन जुलै क्रांती, दुसरा ऑगस्ट क्रांती, तिसरा स्वातंत्र्य क्रांती की चौथा यापैकी नाही. आणि याचं बरोबर उत्तर ऑगस्ट क्रांती. तर 1942च्या चळवळीनं म्हणजेच कुठली, छोडो भारत चळवळ, चले जाव चळवळ. कुठली चळवळ? छोडो भारत चळवळ. तर छोडो भारत चळवळ हिलाच काय बघा 1942ची चळवळ असं म्हणायचं. हिनं देशव्यापी आंदोलनाचं स्वरूप धारण केलं, म्हणजे देशात सर्वत्र आंदोलन ह्याच्यामुळे झालं. आणि अशा या राष्ट्रव्यापी, राष्ट्र म्हणजे काय, अशा ह्या देशव्यापी म्हणजे पूर्ण देशामध्ये आंदोलनाला, ह्या पूर्णपणे आंदोलनाला काय म्हणायचं, ऑगस्ट क्रांती असं सुद्धा म्हणतात. कारण हे ऑगस्ट महिन्यामध्ये चालू झाले ना. 7 ऑगस्ट मध्ये अधिवेशन भरलं. 7 ऑगस्टला काय भरलं, अधिवेशन. ठीक आहे, 7 ऑगस्टला अधिवेशन भरलेलं आहे मुंबईत गवालिया टँक मैदानावर, क्रांती मैदानावरती. त्याचे अध्यक्ष मौलाना आझाद होते. आणि 8 ऑगस्ट पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक ठराव मांडलेला होता. जो ठराव मंजूर झाला बहुमतानं. तर काय बघा, हे 8 ऑगस्ट आणि 8 ऑगस्ट 1942 मध्ये हे सर्व बघा ऑगस्ट महिन्यामध्ये झाले. म्हणून ह्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असं सुद्धा म्हणतात. किंवा तुम्हाला असा प्रश्न येईल, छोडो भारत आंदोलन किंवा चले जाव चळवळीला दुसरं काय नाव आहे, ऑगस्ट क्रांती हे नाव आहे. छोडो भारत चळवळीलाच, ते लिहून घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12वा बघा, जपानने भारतावर आक्रमण केल्यास भारतीयांचं सहकार्य मिळवण्यासाठी इंग्लंडचे प्रधानमंत्री विस्टन चर्चिल यांनी कोणाला भारतात पाठवले. तर पहिला ऑप्शन, सॉरी, विस्टन चर्चिल इथे येणार नाही, इथं दुसरं काय येणार, लॉर्ड लिनलिथगो, तिसरा स्टॅफर्ड क्रिप्स की यापैकी नाही. आणि याचं बरोबर उत्तर आहे तर स्टॅफर्ड क्रिप्स यांना पाठवलेलं होतं. इथं दुसरं काहीतरी, इथं विस्टन चर्चिल यांनीच काय बघा पाठवलेलं आहे. मग विस्टन चर्चिल ऑप्शन कसा येईल, तर हे चुकून आलेलं आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे स्टॅफर्ड क्रिप्स. त्यानंतरच ही क्रिप्स योजना आलेली आहे भारतामध्ये. कुठली योजना, क्रिप्स योजना. तर काय बघा, दुसरं महायुद्ध जसं चालू झालं, तर दुसऱ्या महायुद्धामध्ये काय बघा, इंग्लंड होतं ते जपानच्या विरुद्ध बाजूला होतं. त्यांनी अमेरिकेला म्हणजे अमेरिकेच्या बाजूनं कोण होतं, इंग्लंड होतं. अमेरिकेच्या बाजूनं होतं आणि जपानच्या विरुद्ध होतं. कारण अमेरिका हे जपानच्या विरुद्ध होतं. हे दुसऱ्या महायुद्धामध्ये, तुम्ही एवढं लक्षात ठेवा. तर जपाननं भारतावर आक्रमण जर केलं तर भारतीयांचं सहकार्य मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी काय बघा, प्रधानमंत्री विस्टन चर्चिल जे ब्रिटनचे प्रधानमंत्री होते त्या काळामध्ये, त्यांनी बघा स्टॅफर्ड क्रिप्स याला भारतामध्ये पाठवलेलं होतं, क्रिप्स नावाची योजना घेऊन. आणि ते कधी पाठवलेलं आहे, मार्च 1942 मध्ये. मार्च 1942 मध्ये हा क्रिप्स भारतामध्ये एक योजना घेऊन येतोय, त्याला क्रिप्स योजना असं म्हणायचं. तर भारतीयांचं सहकार्य मिळायला पाहिजे असणे, घर भारतीयांच्यावरती अन्याय करायला पाहिजे, शोषण करायला पाहिजे. ठीक आहे, चला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, दुसऱ्या महायुद्धात युरोपात लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आपण लढत असल्याचा दावा डॉट 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 यांनी केला. भारतानं, इंग्लंडनं, जपाननं की अमेरिकेनं. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, इंग्लंडनं. तर काय बघा, दुसऱ्या महायुद्धामध्ये युरोप खंडामध्ये आपण लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी लढत आहोत. म्हणजे युरोपातील लोकांचं रक्षण करण्यासाठी आपण लढत आहोत असं इंग्लंडनं दावा केला. मग त्यानंतर लगेचच राष्ट्रीय सभेनं काय दावा केला माहिती आहे, तुम्ही जर असा लोकशाहीसाठी रक्षण करण्यासाठी जर इंग्लंडमध्ये लढत असाल, युरोपसाठी लढत असाल, तर भारतामध्ये मग आताच्या आता स्वातंत्र्य द्या. भारतामधली काही लोक नव्हत काय, भारतावरती का तुम्ही अन्याय करायलाय, भारताचं का शोषण करायला आलाय, याच्यासाठी राष्ट्रीय सभेनं त्यांच्याकडे आताच्या आता स्वातंत्र्य मागितलेलं होतं. जर तुम्ही दुसऱ्या महायुद्धात लढा लागलाय लोकांचं रक्षण करण्यासाठी युरोपमध्ये, तर मग आमच्या इथं आम्ही लढा लागलोय, राष्ट्रीय सभा म्हणते तुम्ही आम्हाला आताच्या आता स्वातंत्र्य द्या. तर तसं इंग्लंडनं काय बघा अमान्य केलेलं होतं. तर अमान्य केलेलं होतं. तुम्हाला समजलं असेल मी काय म्हणावे. तर याचं बरोबर उत्तर काय, इंग्लंड हे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघा, डॉट 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 योजनेनंतर राष्ट्रीय सभेनं स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार केला. तर छोडो भारत, क्रिप्स योजना, चले जाव की यापैकी नाही. आणि याचं बरोबर उत्तर आहे क्रिप्स योजना. जी क्रिप्स योजनेनंतर मार्च 1942 मध्ये आलेली होती. मार्च 1942 मध्ये जी क्रिप्स योजना आलेली होती, त्या योजनेनंतर काय बघा,
ती योजना आली, त्याच्यामध्ये भारतीयांचं म्हणजे राष्ट्रीय सभेचं काय समाधान झालेलं नाही, त्याच्यामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा असा उल्लेख कुठंच नव्हता. त्यामुळं काय बघा, ह्या योजनेनंतर काय बघा, राष्ट्रीय सभेनं प्रखर चळवळ करण्याचा निर्धार केला आणि ती चळवळ म्हणजे छोडो भारत चळवळ किंवा चले जाव चळवळ किंवा तिला ऑगस्ट क्रांती असं सुद्धा म्हणायचं. ठीक आहे. ती कधी कधी झाली तुम्हाला माहिती आहे, 8 ऑगस्ट 1942 पासून तिची सुरुवात होते त्या चळवळीची. खरं चळवळ एखादी उभी करायची म्हणजे त्याचं ठराव संमत करावा लागतोय, शिक्कामोर्तब करावा लागतोय. ते केव्हापासून झालंय मी सांगितलेलं आहे सर्व तुम्हाला आता. त्यानंतर डॉट 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 आपल्या भाषणातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन भारतीयांना करू लागले. आपल्या भाषणातून तर पहिला ऑप्शन महात्मा गांधी, दुसरा पंडित जवाहरलाल नेहरू, तिसरा रास बिहारी बोस की सुभाषचंद्र बोस. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सुभाषचंद्र बोस. त्यानंतर ऑप्शन प्रश्न क्रमांक 16 बघा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं कार्य खाली दिलं आहे, त्यात चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. चुकीचा पर्याय तर पहिला ऑप्शन ब्रिटिशांविरुद्ध युद्ध करण्यास उभारलेल्या आझाद हिंद सेनेचं नेतृत्व, दुसरा ऑप्शन आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी फॉरवर्ड ब्लॉक पक्ष स्थापना, तिसरा जर्मनीमध्ये फ्री इंडिया सेंटर स्थापन केलं, त्यानंतर चौथा आझाद हिंद सेनेची स्थापना केली. तर याचं बरोबर उत्तर आहे आझाद हिंद सेनेची स्थापना केली हा चुकीचा पर्याय आहे. तर सुभाषचंद्र बोस यांचं ते कार्य नव्हतं, आझाद हिंद सेनेची स्थापना. बघा, वाचनामध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही, व्यवस्थितरित्या ऐका. ब्रिटिशांविरुद्ध युद्ध करण्यास उभारलेल्या आझाद हिंद सेनेचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. बघा, आझाद हिंद सेना स्थापन केलेली आहे दुसऱ्यांनी. मी सांगतो कुणी आझाद हिंद सेना स्थापन केलेली आहे. तर आझाद हिंद सेना दुसऱ्यांनी स्थापन केलेली आहे. तिचं मात्र नेतृत्व, नेता, त्याचं जर नेते कोण होते तर त्याचं नेते होते सुभाषचंद्र बोस. हे नेते होते त्याचं, जी आझाद हिंद सेनेचं, समजलं, त्याचं नेतृत्व. जसं की बघा, एखाद्यानं स्थापन केलेलं आहे आणि त्याला सांगितलेलं आहे की तुम्ही आता मुख्य याचं तुम्ही नेता आहे, तर हे सुभाषचंद्र बोस होते. आपलं विचार जनतेपुढे मांडण्यासाठी त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक पक्ष स्थापना केलेली होती. हे बरोबर आहे, फॉरवर्ड ब्लॉकची त्यांनी स्थापना केलेली होती. नंतर तिसरा ऑप्शन जर्मनीमध्ये, कुठं, जर्मनीमध्ये फ्री इंडिया सेंटर स्थापन केलेले होते सुभाष बाबूंनी. हे सुद्धा बरोबर आहे. असा सुद्धा प्रश्न येऊ शकतोय, जर्मनीमध्ये फ्री इंडिया सेंटर डॉट 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 यांनी स्थापन केले. कोणी स्थापन केलं तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेला आहे. आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कुणी केली, हा पक्ष स्थापन कुणी केला, सुभाषचंद्र बोस यांनी केलेला आहे. आणि आझाद हिंद सेनेची स्थापना कुणी केलेली आहे तर ते मी तुम्हाला पुढे सांगतो, तो प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 बघा, खालील प्रश्नात संघटना आणि संस्थापक दिलेले आहेत, त्यात चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. तर आझाद दस्ता ही एक संघटना स्थापन केलेली होती, भाई कोतवाल यांनी केलेली होती काय, असा ऑप्शन दिलेला आहे पहिला. दुसरा लाल सेना ही संघटना, त्याचं संस्थापक जनरल आवारी होते काय. तुफान सेनेचं क्रांती अग्रणी बापू लाड होते काय. आणि इंडियन इंडिपेंडन्स लीग सुभाषचंद्र बोस होते काय. याच्यामध्ये चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. तर याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 4 इंडियन इंडिपेंडन्स लीग सुभाषचंद्र बोस. तर पहिला थोडं लक्ष द्या, आझाद दस्ता कर्जत, काय बघा, कर्जत ह्या ठिकाणी भाई कोतवाल यांनी काय बघा स्थापन केलेला होता. आझाद दस्ता कर्जत मध्ये कुणी, भाई कोतवाल यांनी स्थापन केलेला होता. लाल सेना नागपूर इथं, लाल सेना कुठं, नागपूर येथे जनरल आवारी, हे लक्षात ठेवायचं, जनरल आवारी यांनी लाल सेना नागपूरमध्ये ही संघटना स्थापन केलेली होती. तुफान सेना ही तर काय बघा, क्रांती अग्रणी बापू लाड यांनी आपल्या कुंडल या ठिकाणी क्रांती अग्रणी बापू लाड यांनी तुफान सेना कुंडल या ठिकाणी स्थापन केलेली होती. तर तुफान सेना काय होतं, एक प्रति सरकारला दिलेलं त्यांनी नाव होतं. कुंडल या ठिकाणी प्रति सरकार स्थापन केलेलं होतं क्रांती अग्रणी बापू लाड यांनी, त्याला देण्यात आलेलं एक नाव होतं ते तुफान सेना. हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि इंडियन इंडिपेंडन्स लीग सुभाषचंद्र बोस यांनी नसून तर ते रास बिहारी बोस यांनी स्थापन केलेलं होतं. कुणी, रास बिहारी बोस यांचं नाव असलं पाहिजे, रास बिहारी बोस. इंडियन इंडिपेंडंट लीग कुणी स्थापन केलेले आहे, रास बिहारी बोस. सुभाषचंद्र बोस यांनी काय काय केलेलं होतं, जर्मनीमध्ये फ्री इंडिया सेंटर, फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणी केलेली आहे, सुभाषचंद्र बोस यांनी. जी आझाद हिंद सेना आहे तिचं जे नेतृत्व कोणी केलेलं आहे, सुभाषचंद्र बोस यांनी केलेलं आहे. खरं रास बिहारी बोस यांनी काय केलेलं आहे, इंडियन इंडिपेंडन्स लीगची
स्थापना केलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 बघा. कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीनं डॉट 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 यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. तर इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर काय बघा, आझाद हिंद सेनेची स्थापना कुणी केली? तर पहिला ऑप्शन रासबिहारी बोस, दुसरा सुभाषचंद्र बोस, तिसरा महात्मा गांधी की चौथा पंडित जवाहरलाल नेहरू. आणि याचं बरोबर उत्तर आहे रासबिहारी बोस. रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली आहे आणि त्याचं नेतृत्व जर कोणी केलेलं आहे तर सुभाषचंद्र बोस यांनी. तर याच्यामध्ये तुम्हाला आता क्लिअर झालेलं आहे. आझाद हिंद सेनेची स्थापना म्हटलं, आझाद हिंद सेनेची जर स्थापना म्हटलं तर ती स्थापना कोणी केलेली आहे? रासबिहारी बोस यांनी केलेली आहे. आणि जर आझाद हिंद हिंद सेनेचे नेतृत्व किंवा त्याचा जर नेता कोण होता, नेतृत्व म्हणजे नेता, प्रमुख नेता कोण होते? तर सुभाषचंद्र बोस होते. हे तुम्हाला आता समजलेलं असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 बघा. 1943च्या ऑक्टोबर मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली. त्यामध्ये त्यांचे खालील सहकारी होते. त्या चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. तर पहिला युसुफ मेहर अली, दुसरा लक्ष्मी स्वामीनाथन, तिसरा शहनवाज खान की चौथा गुरुबख्श सिंग धिल्ला. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 युसुफ मेहर अली. युसुफ मेहर अली त्यांचं सहकारी नव्हते सुभाषचंद्र बोस यांचे. आता 1943च्या ह्या प्रश्नामध्ये आणि कसे प्रश्न तयार होतात बघा. 1943च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये, 1943 साल आणि ऑक्टोबर महिना जरा बघा, त्याच्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर या ठिकाणी आझाद हिंद सरकारची स्थापना केली. आझाद हिंद सरकार हे वेगळं आहे. आझाद हिंद सरकार, आझाद हिंद सेना वेगळं, आझाद हिंद सरकार वेगळं. दोघांच्या मध्ये बघा फरक आहे, आझाद हिंद सेनेमध्ये आणि आझाद हिंद सरकारमध्ये. तर हे आझाद हिंद सरकारची स्थापना त्यांनी कुठे केली? नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. असा सुद्धा प्रश्न येऊ शकतोय. तर सिंगापूर या ठिकाणी केली. कधी केली? 1943च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये केली. तर त्यामध्ये त्यांचं खालील सहकारी होते. लक्ष्मी स्वामीनाथन होत्या. ह्या आता तुम्हाला असा प्रश्न सुद्धा येऊ शकतोय डॉट 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 ह्या झाशीची राणी महिला पथकाच्या, झाशीची राणी लिहून घ्या, झाशीची राणी महिला पथकाच्या प्रमुख होत्या. हे सुद्धा लिहून घ्या, प्रमुख होत्या. तर त्या कोण होत्या? कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन. तर कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन ह्या झाशीच्या राणी महिला पथकाच्या प्रमुख होत्या. हे लिहून घ्या. त्यानंतर शहनवाज खान हे सुद्धा त्यांचे सहकारी होते, जो त्यांनी आझाद हिंद सरकार स्थापन केलेले होते. त्याच्यामध्ये लक्ष्मी स्वामीनाथन ह्या होत्या. आणि लक्ष्मी स्वामीनाथन ह्या काय होत्या? या कॅप्टन होत्या आणि त्या झाशीच्या राणी महिला पथकाच्या प्रमुख सुद्धा होत्या. शहनवाज खान होते, गुरुबख्श सिंग धिल्ला सुद्धा होते. परत आणि सुद्धा प्रेम कुमार सेहगल होते आणि सुद्धा नाव आहेत प्रेम कुमार सेहगल असं नाव आहे. प्रेम कुमार सेहगल असतील आणि आणि काहीतरी नाव एक आहे बघा त्याच्यामध्ये, ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. एक काहीतरी नाव आहे. तर त्यानंतर प्रश्नक्रम, कारण सगळी नावं लक्षात ठेवायला लागतात, कारण अशा प्रकारे पर्याय येतात. आता इतर शहनवाज खान यांच्या जागी प्रेम कुमार सेहगल असेल, परत आणि दुसरं काहीतरी नाव असेल, त्यावेळी तुमचं कन्फ्युजन, भोसले असं काहीतरी त्यांचं नाव आहे, ते सुद्धा असू शकते. त्यामुळे लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 बघा. नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने डॉट 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 बेटे जिंकून ते आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. तर पहिला ऑप्शन अंदमान आणि निकोबार, दुसरा लक्षद्वीप, तिसरा श्रीलंका की चौथा यापैकी नाही. आणि याचं बरोबर उत्तर आहे अंदमान आणि निकोबार. अंदमान आणि निकोबार ही बेट नोव्हेंबर 1943 मध्ये. ऑक्टोबर 1943 मध्ये काय झालं? आझाद हिंद सरकारची स्थापना झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर इथे केली. आणि ऑक्टोबर नंतर कुठला महिना येतोय? तर नोव्हेंबर येतोय. नोव्हेंबर 1943 मध्ये जपाननं ही अंदमान निकोबार बेट जिंकलेले आहेत. बघा, जपाननं अंदमान निकोबार बेट जिंकलेले आहेत. आज आपला भारत आणि भारताच्या काय बघा बाहेर ती बेट आहेत. ती बेट कुठं आहेत काय बघा, ती मॅप मध्ये बघा. अंदमान निकोबार बेट ती कुठं बाहेर आहे आणि ती जपाननं जिंकलेली होती आणि ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केलेली आहेत. त्यामुळे आज ती भारतामध्ये. कारण का? आझाद हिंद सरकार, जसं की नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्यासाठी ते कार्य करत होते. त्यामुळे ती बेट आज काय बघा
भारतामध्ये आलेले आहेत. त्याच्यामध्ये मागे हिस्ट्री आहे, ते तुम्ही एवढं लक्षात ठेवा की आझाद हिंद सरकारच्या म्हणजे स्वाधीन ही केलेली होती, कुणी? जपाननं केलेली होती. आता या अंदमान आणि निकोबार बेटांना अनुक्रमे सुभाष बाबूंनी म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी नावं दिलेली होती. या अंदमानचं नाव त्यांनी शहीद असं ठेवलेलं होतं, शहीद असं अंदमानचं ठेवलेलं होतं आणि निकोबारचं नाव त्यांनी स्वराज्य असं ठेवलेलं होतं. निकोबारचं नाव स्वराज्य असं ठेवलेलं आलं होतं. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतोय, शहीद आणि स्वराज्य ही अनुक्रमे कोणत्या बेटांना देण्यात आलेली नावं होती? तर कुठल्या बेटांना? अंदमान व निकोबार या बेटांना कुणी देण्यात आलेली होती? नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. म्हणून शहीद आणि स्वराज्य लिहून ठेवा. कुठल्या बेटांची नाव आहेत, कुणी दिल्यात ती बेटांना? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेली होती. आणि ती बेट कुणी जिंकलेली होती? जपाननं. आणि कुणाच्या स्वाधीन केली? आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन 1943 मध्ये केली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 बघा. 18 फेब्रुवारी 1946 रोजी म्हणजे भारताला काय बघा स्वातंत्र्य 1947 मिळालं. आता 18 फेब्रुवारी 1946 म्हणजे त्याच्या मागचं साल डॉट डॉट येथील तलवार या ब्रिटिश युद्ध नौकेवर नौसैनिकांनी तिरंगा ध्वज फडकवला. कारवार, कोलकाता, मुंबई, कोची. तर ही जी शिप होती ती मुंबईमध्ये होते. हे जहाज कुठं होतं? युद्ध नौका कुठं होतं? मुंबई या ठिकाणी होतं. त्याचं नाव काय बघा? तलवार. आणि त्याच्यावरती नौसैनिकांनी काय केलेलं होतं? तिरंगा ध्वज फडकवलेला होता. त्यानंतर 22 नंबरचा प्रश्न. आता हे सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न होतात. काय बघा, हे सर्व आता येणारे प्रश्न जरासं इम्पॉर्टंटच आहेत, कारण जे उद्गार आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. याच्यातला एखादा येऊ शकतोय. या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे. हे उद्गार कोणाचे आहेत? तर पंडित जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, मौलाना आझाद की महात्मा गांधी? आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी. ज्यावेळी चले जाव चळवळ, ज्यावेळी छोडो भारत आंदोलन, ज्यावेळी छोडो भारत चळवळ चालू झालं म्हणजे 8 ऑगस्ट 1942 या दिवशी चले जाव चळवळ किंवा छोडो भारत चळवळ, छोडो भारत आंदोलन हे चालू झालं. कधी झालं? 8 ऑगस्ट 1942. ठराव मांडला कुणी? तर ठराव मांडला पंडित जवाहरलाल नेहरू. आणि जी छोडो भारत चळवळीची जी सूत्र होती त्याचं नेतृत्व कुणी केले? महात्मा गांधींनी केले. छोडो भारत चळवळीचं जर नेतृत्व कुणी केलं असा जर प्रश्न आला तर ते नेतृत्व महात्मा गांधींनी केलेलं आहे. बघा, ठराव मांडणं वेगळं, लोकांच्या पुढे ठराव मांडलाय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी, आणि खरं त्याचं नेतृत्व छोडो भारत चळवळीचं कुणी केले? त्याचे नेते कोण होते? महात्मा गांधी हे होते. हे लक्षात घ्या. आणि ज्यावेळी छोडो भारत चळवळ सुरू झाली त्यावेळी महात्मा गांधींनी असं म्हटलेलं होतं की ह्या क्षणापासून प्रत्येक स्त्री पुरुषानं असं समजलं पाहिजे की आपण स्वतंत्र आहोत, आणि असं समजलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं होतं, आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागलं पाहिजे असं त्यांनी उद्गार काढलेलं होतं. त्याच नंतर काय बघा, त्याच्या पुढचंच वाक्य आहे ते. तर त्यांनी काय म्हटलेलं होतं? आपण भारताला स्वातंत्र्य तरी करू किंवा हे भगीरथ प्रयत्न करत असताना मरून तरी जाऊ. हे उद्गार कोणाचे आहेत? तर मौलाना आझाद पहिला ऑप्शन, दुसरा महात्मा गांधी, तिसरा सुभाषचंद्र बोस आणि चौथा रासबिहारी बोस. याचं उत्तर सुद्धा ऑप्शन क्रमांक 2च आहे. महात्मा गांधी यांनीच काढलेलं ते उद्गार आहेत. ते त्याच्या पुढचं उद्गार आहेत. जो 22वा प्रश्न झाला ना त्याच्यामध्ये जे दिलेलं होतं त्याच्या पुढेच त्यांनी म्हटलेलं होतं आपण भारताला या स्वातंत्र्य तरी करायचं किंवा हे प्रयत्न करत असताना आपण मरण तरी जाऊ, असं त्यांनी जनतेपुढे उद्गार काढलेलं होतं. त्यानंतर 24 नंबर काय बघा, 24 नंबरचा प्रश्न डॉट 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 यांनी जनतेला करेंगे या मरेंगे, करेंगे या मरेंगे या भावनेनं बलिदानास सिद्ध होण्याचं स्फूर्तिदायक आवाहन केलं. पहिला ऑप्शन सुभाषचंद्र बोस, दुसरा पंडित नेहरू, तिसरा जयप्रकाश नारायण की चौथा महात्मा गांधी? आणि याचं उत्तर सुद्धा महात्मा गांधीच आहे. महात्मा गांधींनीच जनतेला करेंगे या मरेंगेचा नारा दिला होता. तर एक काय बघा, बलिदानासाठी लोकांनी सुद्धा काय बघा तयार व्हावं, स्फूर्तिदायक आव्हान कुणी केलेलं होतं? महात्मा गांधीने. करेंगे म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवायचं तरी किंवा मरायचं तरी, करेंगे या मरेंगे असा नारा त्यांनी दिलेला होता छोडो भारत चळवळीनंतर. म्हणजे छोडो भारत चळवळ किती तीव्र झालेली होती हे बघा. गांधीजी किती उघडपणे काय बघा आशा हे उद्गार केलेले होते, उघडपणे काय बघा आव्हान केलेलं होतं हे जनतेसमोर. तर हे सुद्धा लक्षात घ्या. त्यानंतर 25 नंबरचा प्रश्न डॉट 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 यांनी भारतीय जनतेला तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे आवाहन केले.
तर पहिला ऑप्शन रासबिहारी बोस, दुसरा महात्मा गांधी, तिसरा सुभाषचंद्र बोस की चौथा पंडित नेहरू. आणि याचं बरोबर उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस यांनी ज्यावेळी काय बघा आझाद हिंद सेनेचं किंवा आझाद हिंद सेनेचं नेतृत्व करत होते, त्यांनी ज्यावेळी आझाद हिंद सरकार स्थापन केलेलं होतं त्यावेळी हा नारा त्यांनी दिलेला होता. त्यावेळी जनतेला त्यांनी हे आवाहन केलेलं होतं की तुम मुझे खून दो, तुम्ही मला काय बघा म्हणजे तुम्ही म्हणजे खून दो. खून दो याचं समजलं की बघा तुम्ही स्वातंत्र्यासाठी बलिदान द्या, याच्यासाठी मरण आलं तरी चालेल, तुम्ही तुमचं मला खून द्या, मी तुम्हाला आझादी देतो, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो, असं आवाहन सुभाषचंद्र बोस यांनी केलेलं होतं. हे केव्हा केलेलं आहे समजलं. आणि छेडो भारत चळवळीनंतर गांधीजीने ते 3 उद्गार काढलेलं ते सुद्धा तुमच्या लक्षात आलं असतील. हे वेगळं आणि ते वेगळं. करेंगे या मरेंगे आणि तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हे एक नव्हे. करेंगे या मरेंगे हे महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे. करेंगे या मरेंगे महात्मा गांधी, करेंगे या मरेंगे महात्मा गांधी, आणि तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हे सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलेलं आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही घोळ करून घेऊ नका. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26 बघा, खालील चित्रातील व्यक्ती कोणत्या चळवळीशी संबंधित आहेत ते ओळखायचं आहे. खाली चित्रामध्ये व्यक्ती दिलेल्या आहेत. तर पहिला ऑप्शन क्रिप्स योजना, दुसरी भूमिगत चळवळ, तिसरा छोडो भारत की चौथा चले जाओ चळवळ. आणि याचं बरोबर उत्तर आहे भूमिगत चळवळ. तर हे भूमिगत चळवळीशी संबंधित लोक आहेत. यांचं नाव आहे जयप्रकाश नारायण. यांचं नाव काय? जयप्रकाश नारायण. यांचं नाव आहे अरुणा असपाली आणि यांचं नाव आहे अच्युतराव पटवर्धन असं यांचं नाव आहे. तर ही तिघांची नावं, यांचं अरुणा असपाली असं नाव आहे, यांचं जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन हे भूमिगत चळवळीशी संबंधित आहेत. भूमिगत चळवळ म्हणजे काय? तर ती गुप्त चळवळ, की त्याचं जे प्रसार असेल, त्यांच्या बैठका असतील, हे गुप्तपणे व्हायच्या. ब्रिटिशांना ते माहीत नव्हतं. आणि ते काय बघा युवा नेतृत्व होतं, समाजातील युवा नेतृत्व होतं. आणि त्यांनी काय बघा आपल्या ज्या संघटना असतील त्यांचं नेतृत्व केलेलं होतं. जसं आजकाल असते बघा युवा अध्यक्ष असते किंवा युवा सेना काहीतरी असते आणि पुढे फोटो असतोय आणि त्यानंतर 3-4 लोकांचे फोटो असतात अध्यक्ष उपाध्यक्ष. तसं युवा नेतृत्व त्या काळातून वेगळं ते स्वातंत्र्यासाठी केलेलं होतं. आजकाल काय स्वातंत्र्यासाठी नवं केलं जात नाही. तर आजकालचं वेगळं, त्याचा आजचा आणि त्या काळाचा तुम्ही हे करू नका, म्हणजे काय तुलना करू नका. मी फक्त तुम्हाला उदाहरण सांगितलं. तर हे व्यक्ती या भूमिगत चळवळीशी संबंधित आहेत. भूमिगत चळवळ म्हणजे कळाली जी गुप्त चळवळ असते त्याला भूमिगत चळवळ असं म्हणतात. तर याच्यामध्ये जयप्रकाश नारायण, अरुणा असफअली, अच्युतराव पटवर्धन आणि सुद्धा सुचिता कृपलानी आहेत. या युसुफ मेहर अली हे नाव आहे. परत वसंतराव पाटील आहेत. यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सुद्धा आहेत. अशी भरपूर नावं त्याच्यामध्ये आहेत बघा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 बघा, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी 1942 साली प्रति सरकार स्थापन केले? तर पहिला ऑप्शन कोल्हापूर, दुसरा नंदुरबार, तिसरा सांगली की चौथा सातारा. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सातारा. साताऱ्यामध्ये प्रति सरकार कोणी स्थापन केलेलं होतं? क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केलेलं होतं. आणि या प्रति सरकारनं भरपूर अशी चांगली कामे सुद्धा केलेली आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 बघा, स्वातंत्र्य चळवळीमध्ये शाळकरी मुलांनी सहभाग घेतलेला होता. त्यामध्ये खालीलपैकी कोणाला हुतात्म्य प्राप्त झाले? तर पहिला ऑप्शन शिरीष कुमार, दुसरा लालदास, तिसरा धनसुखलाल की चौथा यापैकी सर्व. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व. तर बघा स्वातंत्र्य चळवळीमध्ये शाळकरी मुलांनी सुद्धा सहभाग घेतलेला होता. हे शाळकरी मुलं कनी हे शिरीष कुमार नंदुरबार नावाचा महाराष्ट्रामध्ये जिल्हा आहे, हे लक्षात ठेवा. नंदुरबार ही घटना जी झालेली आहे हे यांना हुतात्म्य जे प्राप्त झालेलं आहे. हुतात्म्य म्हणजे समजलं की स्वातंत्र्यासाठी जे बलिदान देतात त्याला हुतात्म्य असं म्हणायचं. चांगल्या कामासाठी ओके त्याला हुतात्म्य प्राप्त होते म्हणायचं. तर नंदुरबार या ठिकाणी जे शिरीष कुमार या शाळकरी मुलाच्या नेतृत्वाखाली तिरंगी झेंडा फडकवलेला होता. शाळेतल्या मुलाच्या नेतृत्वाखाली. विचार करा स्वातंत्र्य चळवळीमध्ये मुलांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे. म्हणजे स्वातंत्र्यासाठी किती लोक म्हणजे उत्स्फूर्त होतील, किती लोकांना स्वातंत्र्य पाहिजे होतं एवढं लक्षात घ्या. ब्रिटिश किती अन्याय करत असतील, कारण एखाद्या व्यक्तीवरचा अन्याय शोषण करत असेल तेव्हाच त्याला घालवायचे हे विचार असणार आहेत ना. स्वातंत्र्याचे विचार लोकांच्या मध्ये आले. त्यातमध्ये शाळकरी मुलं सुद्धा होती. शिरीष कुमार नावाचा काय बघा मुलगा नंदुरबार या ठिकाणी त्यानं तिरंगी झेंडा फडकवलेला होता.
त्यामुळं ब्रिटिशांनी पोलिसांना काय बघा आवाहन केलेलं होतं, तुम्ही याच्यावरती गोळीबार करा. मुलांच्या वरती सुद्धा पोलिसांनी गोळीबार केलेला होता आणि ह्याच्यामध्ये मुलं जे शिरीष कुमार असेल, लालदास असेल, धनसुखलाल असेल आणि काही नाव आहेत, जसं की बघा घनश्याम असेल, घनश्याम असेल, त्याच पद्धतीनं घनश्याम एक नाव आहे आणि शशीधर एक नाव आहे, शशीधर. तर घनश्याम, शशीधर, धनसुखलाल, लालदास, शिरीष कुमार यांना हुतात्म्य प्राप्त झालेलं होतं. अशा पद्धतीने मला वाटते तुम्हाला हे 28च्या 28 प्रश्न समजले असतील या स्वातंत्र्य लढ्याचं अंतिम पर्व या चॅप्टर मध्ये. तर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर त्याला लाईक करा, त्याला शेअर सुद्धा करा. दुसऱ्या मुलांना सांगा की जे विद्यार्थी 8वीचा NMMS चा अभ्यास करायला लागले त्यांना सुद्धा हे शेअर करा. आता कमी दिवस राहिलेला आहे, तुम्ही अभ्यासाला काय बघा जोर धरा, अभ्यास करा. अभ्यासाशिवाय काय बघा पर्याय अजिबात नाही आहे. जर अभ्यास करत नसाल आणि शेवटच्या टायमिंग मध्ये जर अभ्यास करतो म्हणला तर ते शक्य होणार नाही. त्यामुळे तुम्ही काय बघा मी सांगितल्या पद्धतीने अभ्यास कसा करावा हे सुद्धा मी काय बघा व्हिडिओ टाकलेला आहे, हे सुद्धा एक लेक्चर टाकलेलं आहे, ते बघा. त्याच्यामध्ये अभ्यास करावा, किती तास अभ्यास करावा आणि तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्याकडून अभ्यास झालाच पाहिजे. आता काय बघा वेळ वाया घालू नका, टाइमला जास्त महत्व द्या, डिसिप्लिन ठेवा. खेळायला जायचं कुठं पण, कसं पण वेळ घालवायचा, मोबाईल वरती वेळ घालवायचा, टीव्ही बघायचं, तर ह्याच्यामध्ये वेळ घालवू नका. शाळेमध्ये काय झाले ते दिवसभर आठवत बसायचं, हे सुद्धा ह्याच्यामध्ये सुद्धा वेळ घालवू नका. तर तुम्ही हे अभ्यास करा. तर बघा मी सुद्धा चालू आहे, चॅप्टर पूर्णपणे घेणार आहे, पुढला पार्ट सुद्धा घेणार आहे. तर तुमच्याकडून सुद्धा अभ्यास व्यवस्थितरित्या चालू ठेवा. जास्त काय बघा पुढे ब्रॉड अभ्यास करा, जास्त अभ्यास करा, हेच मी तुम्हाला काय बघा सांगणार आहे. तर ठीक आहे, लेक्चर समजलं असेल आणि चॅनेलला नवीन जे विद्यार्थी असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर काय होते, जो पण मी व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला बघा सर्वप्रथम येऊन मिळेल. तुम्हाला जर मधली माहिती ऐकायची नसेल, मधली माहिती तर मी इम्पॉर्टंट सांगतोय कारण त्याच्यातूनच एखादा प्रश्न सुद्धा येऊ शकतोय, त्यामुळे मी माहिती सुद्धा सांगतोय. त्यामुळे जर माहिती जरी सांगायची तुम्हाला काय बघा ऐकायची नसेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमचा अभ्यास झालाय तर तुम्ही फक्त प्रश्न बघून काय बघा त्यांची उत्तरं तरी काढू शकताय आणि मला कमेंट मध्ये सांगू शकताय की तुम्हाला किती बाबा प्रश्न सुटले. जर तुमचा अभ्यास झालेला असेल पूर्णपणे एखाद्या विद्यार्थ्याचा बाबा या चॅप्टरचा स्वातंत्र्य लढ्याचा अंतिम पर्व याचा अभ्यास ऑलरेडी झालाय तर त्यांनी फक्त 28चे 28 प्रश्न सुटतात का बघा, 28 पैकी किती प्रश्न सुटतात हे कमेंट मध्ये तरी सांगा. आणि विद्यार्थी आता आजकाल सांगत नाहीत कमेंट मध्ये किती सुटतात आणि काय सुटतात, तर ते सांगायचा बघा तुम्ही प्रयत्न करा, मला समजेल की तुमचा अभ्यास हा चालू आहे. तर हे लेक्चर आजचं तुम्हाला समजलं असेल. आज आपण इथं थांबूया.